वारकरी सेवेचा अर्ध्या शतकाचा वारसा। पुणेकरांकडून ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीला महाप्रसादाचा लाभ। पुणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा केवळ एक प्रवास नसून ती एक भक्तीची पंढरी असते। या सोहळ्यात आपल्या श्रद्धेच्या आणि सेवेच्या बळावर अनेक भाविक वर्षानुवर्षे सेवा करत आहेत। पुण्यातील शिवाजीनगर येथे मुक्कामी असलेल्या श्री संत मोतीराम महाराज दिंडी क्रमांक 49 या दिंडीसाठी मंगळवार पेठ येथील काका परिवाराने गेली 50 वर्षे अविरतपणे महाप्रसादाची सेवा देऊन वारकरी सेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे। 50 वर्षांची अखंड परंपरा कैलासवासी रामकिशन नंदलाल काका यांच्या निधनानंतरही त्यांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र जितेंद्र काका, जगदीश काका आणि जितीन काका यांनी मोठ्या निष्ठेने जोपासला आहे। परभणी जिल्ह्यातील श्री संत मोतीराम महाराज फळा या दिंडीतील वारकऱ्यांसाठी या परिवाराकडून दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। 50 वर्षांपासूनची ही अखंड सेवा पाहून वारकरी भाविकांनीही या परिवाराचे मनापासून कौतुक केले आहे। भक्तिमय वातावरण पालखी सोहळा पुण्यात दाखल झाल्यामुळे शहरात भक्तीचा महापूर आला आहे। अशातच जिजामाता चौक आणि परिसरात ही पंगत सुरू असतानाचे दृश्य अतिशय भावुक करणारे होते। माऊलींच्या चरणी समर्पित केलेली ही सेवा आम्हा भाविकांसाठी एक आशीर्वाद आहे, अशा भावना काका परिवाराने व्यक्त केल्या। या महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची माहिती तुकाराम हरिहर जोगदंड, प्रतिनिधी K1 न्यूज महाराष्ट्र यांनी दिली। सामाजिक बांधिलकी जपणारी ही बातमी पाहून अनेक भाविकांनी काका परिवारावर कौतुकाचा वर्षाव केला आहे। अशाच ताज्या आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी K1 न्यूज महाराष्ट्रला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यामध्ये दाखल झाल्यासून आपण श्री संत मोतीराम महाराज दिंडी क्रमांक 49 आज पंगत कोणाची आणि वारकऱ्याला आपण पुढील वाटचालीसाठी काय आवाहन करणार आहात? आज श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा, तालुका पालम, जिल्हा परभणी, दिंडी क्रमांक 49 वर्ष 51 गतवर्षी महाराजांचा सोहळा उत्सवानिमित्त पालखी सोहळा संपन्न झालेला आहे। तर दिंडीमध्ये दरवर्षी भरपूर प्रमाणात वारकरी उपस्थित राहतात। श्री क्षेत्र फळा येथून आळंदीला, आळंदी ते पंढरपूर पायीवारी सोहळा आहे। दिंडी रथाच्या पाठीमागं माऊलीच्या 49 हा नंबर आहे आणि या दिंडीला चालक मालक कोणी नसून सर्वांचे चालक मालक श्री संत मोतीराम महाराज आहेत। त्यांना समोरून सर्वजण सेवेदारी मंडळी आहे आणि या पाठीमागं 26 कोटी नाम जपाची भक्ती आणि श्री संत मोतीराम महाराजांची शक्ती आहे। म्हणूनच सर्वजण महाराजांना ग्रहित धरून सर्वजण सेवादारी मंडळी आहे, पंगतकार मंडळी आहे। तिन्ही टाईम सकाळी फराळाची पंगत, दुपारी भोजनाची पंगत, संध्याकाळी जेवणाची पंगत। एकंदरीत वारकऱ्यांच्या सर्व सुविधा आणि वारकऱ्यांना एकच आव्हान करतो की माऊली या शब्दामध्ये एवढी ताकद आहे। मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता। या 3 गोष्टी जर अंगीकारल्या तर आयुष्यामध्ये कधीही काही कमी पडणार नाही। तर माऊली या वारीतून एकच संदेश, या माऊली या शब्दातून घ्यावा असंच वारकऱ्यांना आव्हान करतो। जय श्री मोतीराम, जय श्री मोतीराम, जय